नमस्कार मित्रांनो, आपली मुलं सतत आजारी पडतायत. सर्दी, पडसं, खोकला, ताप यांनी जाम होत आहेत. आपण दवाखान्यात जातो, डॉक्टर अँटीबायोटिक्स देतात, 8-15 दिवस बरं वाटतं, परत ती मुलं आजारी पडतात. या सगळ्यांच्या मागे एकच कारण आहे, ते म्हणजे आपल्या शहरामध्ये वाढलेलं धुळीचं प्रमाण. आणि या धुळीच्या प्रमाणामध्ये PM2.5 जे धुळीचे कण आहेत, जे केसापेक्षाही 10 पट लहान आहेत, आणि PM10 या दोन धुळीचे जे प्रकार आहेत ते खूप डेंजर असतात. आणि याच्यात जर सिमेंटची धूळ उडत असेल आपल्या शहरामध्ये, तर आपण भाग्यवान आहोत. तासाला 6 टन सिमेंट या हवेमध्ये, धुळीमध्ये मिसळलं जाते. आणि ही सिमेंटचे कण ज्यावेळी छातीमध्ये जाऊन बसतात, फुफ्फुसामध्ये, फुफ्फुस आपली ब्लॉक होतात, फुफ्फुसं निकामी होतात. ती बदलण्यासाठी 45 लाख रुपयाचा खर्च येतो. आणि एकंदरीत माणसाला दुसरी किडनी देता येते, दुसरा डोळा देता येतो, दुसरा हातपाय बसवता येतो, पण फुफ्फुस बसवणं खूप अवघड आहे. आणि म्हणून या शहरातील फुफ्फुसं याची आपण काळजी घेतली पाहिजे. ती म्हणजे गार्डन आहेत, आणि दुसरं म्हणजे आपली फुफ्फुसं जे आपल्या शहरामध्ये, त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी जसं आपण कोरोनाच्या काळामध्ये एक चांगले कॅम्पेन सरकारने केलं की सॅनिटायझर वापरा, मास्क वापरा, अंतर ठेवा, तशा प्रकारचं जनजागृतीतूनच याच्यावरती खूप मोठं क्रांती होऊ शकते. आणि म्हणून धुळीपासून काय प्रॉब्लेम होतात, धुळीपासून काय रोग होतात, धुळीपासून काय त्रास होतात, आणि धुळीपासून आपण कसं वाचलं पाहिजे याचं जनजागृती करणं हे एकमेव आपल्या हत्यार आहे प्रबोधनाचं. आणि त्यासाठी आपण दर रविवारी दुर्गादेवी उद्यान, दुर्गा टेकडी या ठिकाणी सकाळी 7 ते 9 या दरम्यान प्रभात फेरी काढत असतो, जनजागृती फेरी काढत असतो. आणि या माध्यमातून या शहरातील धुळीचं प्रमाणाबद्दल जी जनमानसामध्ये जी काही ज्ञान पाहिजे, जनमानसामध्ये जागृती पाहिजे, ती करूया. आणि त्या माध्यमातून आपण महानगरपालिकेच्या लक्षामध्ये हे सगळ्या गोष्टी आणून देऊया, जेणेकरून या शहरातील धूळ कमी होईल, संपेल, आणि या शहरातील नागरिकांना चांगलं आरोग्य मिळेल. त्यासाठी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करा. आणि आजपर्यंत कधी दुर्गा टेकडीला फिरायला आले नसतात तर रविवारी जरूर या. आणि एरवी येत असताल तरीही रविवारी या, मुलाबाळांसकट या, मुलांना निसर्ग पाहू देत, निसर्गाचं महत्त्व कळू देत. आणि आरोग्याच्या संदर्भात बघा, डिप्रेशन असेल, इतर ताणतणाव असतील, हे सगळे घालवण्याचं काम फक्त एक निसर्गच करू शकतो. म्हणून निसर्गाचं महत्त्व आणि धुळीचं प्रॉब्लेम काय आहे याचं प्रबोधन, ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी आपण साध्य करत असतो. आणि म्हणून दर रविवारी आपण दुर्गा टेकडी या ठिकाणी 7 ते 9 ह्या वेळेमध्ये भेटत असतो. आपण या शहरातील नागरिकांनी ज्याला ज्याला जमेल त्यांनी त्या ठिकाणी जरूर या. आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हा व्हिडिओ आपापल्या सोसायटीच्या ग्रुपमध्ये, मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून आपल्याला हे प्रबोधन एवढ्या व्यापक प्रमाणावर करायचं आहे की पुढच्या 6 महिन्यामध्ये एवढी जागृती करूया की या शहरात आजारी पडणाऱ्या मुलांचं प्रमाण थांबवूया, आजारी पडणाऱ्या नागरिकांचं प्रॉब्लेम थांबवूया, आणि ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा याचा व्यापक मोठा त्रास होत असतो ते सुद्धा थांबवूया. एकंदरीत मनुष्य जातीला अणुबॉम्बपेक्षा, मनुष्य जातीला मिसाईलपेक्षा, मनुष्य जातीला कुठल्याही बंदुकीच्या गोळीपेक्षा जास्त धोका कशाचा आहे, तर तो धुळीचा आहे. आणि म्हणून धुळीवरती आपण काम केलं पाहिजे. एक गोळी